नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी मंदिरात लापशीचा प्रसाद भेटतो तसा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. आणि काय काय साहित्य लागतं ते बघणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अगदी मंदिरात प्रसाद जसा भेटतो लापशीचा, तसे आपण लापशी आज घरी बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. इथे घेतलेले आहे लापशी, मिडियम साईजची लापशी आहे. दलिया सुद्धा म्हणतात त्याला. त्या एक वाटी घेतलेली आहे लापशीची. एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे. काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे थोडे थोडे, एक एक चमचाचे काजू बदामचे पीस करून घेतलेले छोटे. खोबरं घेतलेलं आहे, त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे. एक चमचा बडीशोप घेतलेली आहे. वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा छोटा. एक तुकडा दालचिनीचा आणि लवंग लागणार आहे 2-3 आपल्याला. एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. आता प्रथम आपण जो आपण दलिया घेतलेला आहे तो भाजून घेणार आहोत. इथे गॅसवर मी कुकर ठेवून घेतलेले, एक चमचा तूप घालून घेतलेले आणि पुन्हा एक चमचा तूप घालून घेते. आपल्याला तुपामध्ये लापशीचा जो भरडा आहे तो भाजून घ्यायचा आहे. प्रथम आपण खोबरं घालून घेते. खोबरं छान भाजून घेणार आहे. तांबूस रंगावर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आपल्या खोबऱ्याला छान असा तांबूस रंग आलेला आहे. आता आपण काजू बदाम घालून घेणार आहोत त्यात. लगेच आपल्याला बडीशोपी घालून घ्यायची आहे. चिनी आणि लवंगही घालून घेतलेले आहे. त्यात लगेच घालणार आहोत जो रवा आहे लापशीचा तो घालून घेणार आहे. छान असा सफेद होतो भाजल्यानंतर आपला रवा, तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपला लापशीचा जो भरडा आहे तो छान असा भाजलेला आहे. बघत अशा मस्त असा कलर चेंज झालेला आहे, सफेद झालेला आहे. भाजल्यानंतर या पद्धतीने होतो. मस्त असं भाजलेलं आहे. आपल्याला 5-6 मिनिटं लागलेले आहे भाजायला. आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचंय. ज्या वाटीने आपण लापशीचा रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे. आणि मी एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे करायला, ते पाणी मी घालून घेत आहे. घालून घेते. बघत असाल गरम पाणी घातल्यानंतर लगेच आपल्याला लापशीच्या ज्या मिश्रणाला आहे उकळ यायला सुरुवात झालेली आहे. आता मी झाकण लावून 2 शिट्ट्या घेणार आहे. 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आपला कुकर छान थंड झालेला आहे. आता झाकण काढून घेते. आणि आपली लापशी छान अशी शिजलेली आहे. बघत असाल मोकळी करून घेते. आपण घालून घेणार आहोत गुळ. गुळ घालून घेते. जेवढं आपण लापशीचा रवा घेतला होता तेवढंच गुळ घ्यायचं आपल्याला. आणि एकजीव करून गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपण 5-6 मिनिटं पुन्हा एकदा छान एकजीव करून घेऊया. गुळ घातल्याच्या नंतर आपण 5 ते 6 मिनिटं मस्त अशी शिजवून घेतलेली आहे गुळामध्ये. आणि छान अशी झालेली आहे. जसं थंड होईल तशी आपली लापशी ही अगदी मोकळी होणार. मऊ लुसलुशीत झालेली आहे. मस्त अशी आपली लापशी तयार आहे. मऊ लुसलुशीत आणि अगदी मोकळी अशी खूप छान झालेली आहे. आणि गॅस बंद केल्याच्या नंतरच मी वेलची पूड घालून घेतलेली, ती शूट करायची राहिलेली. तर मस्त अशी आपली लापशी तयार झालेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.